विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. लक्षात घ्या, टीएटी परीक्षा जी विद्यार्थी मित्रांनो तुमची होणार होती ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली, कारण की पेपर फुटीचं प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं होतं. आता परीक्षेची नवीन तारीख काय असणार आहे, परीक्षा तुमची कधी होईल आणि आता ही एक्झाम कोण घेणार, IBPS घेणार की TCS घेणार, सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला देखील लाईक करा. तर या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांमार्फत विद्यार्थी मित्रांनो 2 जुलै रोजीचं हे परिपत्रक आहे. त्यांनी हे पत्र माननीय व्यवस्थापक IBPS गोपनीय संस्था मुंबई यांना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उद्देशून लिहिलं आहे. यामधला विषय काय आहे तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET 2026 परीक्षेचं आयोजन करण्याबाबत. तर या ठिकाणी ते काय सांगताय की संदर्भ क्रमांक 1 नुसार 2026 चे आयोजन दिनांक 28 जून 2026 रोजी करण्यात आले होते. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेपर क्रमांक 1 एकूण 2,58,061 व पेपर क्रमांक 2 साठी 3,42,064 असे एकूण 6,01,25 परीक्षार्थींनी परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने आवेदन फॉर्म भरले होते. परीक्षेसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पेपर क्रमांक 1 701 आणि पेपर क्रमांक 2 1028 असे एकूण 1,729 परीक्षा केंद्र निश्चित केले होते. परीक्षा केंद्रावर सकाळ व दुपार अशा 2 सत्रांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. तथापि उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 जाहीर प्रकटनाद्वारे महा TET परीक्षेचे आयोजन 28 जून रोजी न घेता सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यापूर्वी सदर परीक्षा घेण्याकरिता संदर्भ क्रमांक 3 अन्वये परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत आपणास अवगत करण्यात आले होते. आता यांना अवगत कधी करण्यात आलं होतं, संदर्भ क्रमांक 3 म्हणजे 23 ऑक्टोबर 2023 नुसार. दिनांक 1 सप्टेंबर 2025 नुसार मान्य सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 1385/2025 तसेच अन्य संबंधित याचिकांवर 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार सेवेतील शिक्षकांना व सेवेत येणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता सन 2028 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सबब सदर परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान 2दा घेण्याचे प्रस्तावित आहे. तसेच यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन कार्यपद्धतीचा अवलंब करून घ्यावयाच्या असल्याने शासन निर्देशानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकर सुरक्षितरित्या व पारदर्शकपणे घेण्याकरिता विनंती करण्यात येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे तर IBPS जर आपण शेड्यूल बघितलं एक्झामचं तर ऑगस्ट पर्यंत बिझी आहे. तुमची एक्झाम ही विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर मध्ये आयोजन करण्याची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नियोजित आहे. तसेच आपण कोणत्याही एक्झामची तयारी करू इच्छित असाल तर लक्षात घ्या, आपल्याकडे सर्व सरळ परीक्षेकरिता आपण मटेरियल तयार केलं आहे. त्यामध्ये 18,000 प्रश्न आहेत. प्राइस आहे 499. 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर या ठिकाणी प्रोव्हाइड केला आहे. यामध्ये सामान्य ज्ञान, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, समाजसुधारक, राज्यघटना या सर्वांचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. अपडेटेड चालू घडामोडी आहे. सर्व प्रश्नपत्रिका, फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, संगणक प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामर, ऍप्टिट्यूड आणि जिल्हा विशेष असं सर्व मटेरियल या ठिकाणी मी प्रोव्हाइड करत आहोत. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तसेच बाकी एक्झामचं देखील आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहे. नवी मुंबई महानगरपालिका, त्यानंतर आदिवासी विकास विभाग या सर्वांचे मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.